रोल सर। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। काही मतदान केंद्रावरची प्रक्रिया 6 नंतरही सुरू होती आणि आता पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण होईल। 47 कोल्हापूरमधील 2156 आणि 48 हातकणंगलेमधील 1830 या मतदान केंद्रावरची प्रक्रिया आता संपत आहे आणि त्यानंतर सर्व पोलिंग पार्टी EVM मशीन आणि सर्व साहित्य घेऊन रिसिव्हिंग सेंटरला येतील आणि रिसिव्हिंग सेंटरवरून सुरक्षेमध्ये आणि GPS असलेल्या कार्गो व्हेकलमधून सर्व मशीन आणि सर्व साहित्य 47 कोल्हापूरसाठी रमणमाळा येथील धान्य गोडाऊनमध्ये आणि 48 हातकणंगलेसाठी राजाराम तलाव येथील इरिगेशनच्या गोडाऊनमध्ये या सर्व मशीन येतील आणि स्ट्रॉंग रूममध्ये सर्व निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांनी राष्ट्रीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन सील केल्या जातात। संध्याकाळी 5 वाजताची जी आकडेवारी आहे त्यानुसार 47 कोल्हापूरमध्ये 63.71% आणि 48 हातकणंगलेमध्ये 62.18% एवढं मतदान झालेलं आहे। मतदानाच्या या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीमध्ये राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आणि नॅशनल ॲव्हरेजपेक्षा सुद्धा 1% जास्तच आपल्या जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे। तर या मतदान प्रक्रियेसाठी मतदारांना आम्ही जसं आव्हान केलेलं होतं त्या पद्धतीने मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर आले। त्यासाठी सर्व मतदारांचंही प्रशासनाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पूर्ण दिवसभरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि निष्पक्ष वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। सर्व मशीन स्ट्रॉंग रूमला सील केल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। मतमोजणीपर्यंत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्व मशीन ठेवल्या जातील। सर्व मशीनचं रोज इन्स्पेक्शन केलं जाईल। सर, आचारसंहिता भंगेच्या कुठल्या कारवाई झाली आहे आणि सोशल मीडियावरती स्टेटस टाकणाऱ्यावरती काय कारवाई? आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने आमचा मीडिया सेंटर आहे। मीडिया सेंटर पूर्ण सर्व सोशल मीडिया अकाउंटवरती आणि मीडियावरील सर्व बातम्यांवरती लक्ष ठेवून होता। मीडिया सेंटरला 11 सोशल मीडिया अकाउंटवरती काही ठिकाणी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या गोष्टी आढळून आल्या। त्या गोष्टी आढळून आल्यानंतर लगेच पोलीस विभागाकडून त्या सर्व पोस्ट आहेत त्या सोशल मीडिया अकाउंटवरून कमी करण्यासाठी डाऊन करण्यासाठी ज्या रिक्वेस्टसुद्धा गेलेल्या आहेत आणि त्यासोबत या सर्व प्रकरणामध्ये गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 5 गुन्हे नोंद झालेले आहेत। तर यामध्ये ज्यांनी मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे नोंद केले जातील आणि कडक कारवाई करण्यात येईल।